सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र. आज 18 फेब्रुवारी 2025 आहे. उद्या शिवजयंती आहे. या शुभ दिनी आपल्याला जाहिरात येणार आहे की येणारी 40वी महाराष्ट्राची सेट एक्झाम जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांनी 15 जून 2025 रोजी घेणार आहेत आणि या परीक्षेची ऑनलाईन अप्लिकेशन 24 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि 13 मार्च पर्यंत ही अप्लिकेशन फॉर्म आपण भरू शकतो. त्याच्यानंतर 14 ते 21 मार्च पर्यंत लेट फी असणार आहे. तर लवकरात लवकर महाराष्ट्राची सेट फॉर्म भरावी. ओके. आणि येणारी सेट एक्झाम मध्ये आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. तर मी एक मराठी मीडियमचे पुस्तक आजच प्रकाशित केलेलं आहे. कालच हा पुस्तक बेंगळुरूमधून आलेले आहे. ओके. आणि ह्या पुस्तक मी खास येणाऱ्या महाराष्ट्र सेटसाठी मी लिहिलेले आहे. तर आपण या पुस्तकांचा रेफरन्ससाठी या पुस्तकांचा वापर केला तर चांगलं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या पुस्तकात मी खास जे 40वी महाराष्ट्राच्या सेट एक्झामसाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्युअर मराठी मीडियम मधून हा पुस्तक आहे. ओके. जे पूर्णपणे मराठी मीडियमचे विद्यार्थी तयार करणारे विद्यार्थी या पुस्तकाचा रेफरन्स केलं तर चांगलं होईल त्या विद्यार्थ्यांना. तर मराठी मीडियम मधून मी काय केलं, प्रत्येक युनिट वाईज थेरॉटिकल नोट्स लिहिलेले आहेत. तर प्रत्येक युनिटमध्ये 10 पेजेस थेरी नोट्स आहे. तेवढं थेरी नोट्स आपण व्यवस्थित वाचन केला पाहिजे. ओके. आणि सिलेबस वाईज मी लिहिल्यामुळं तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हार्ड भाषा वापरलेली नाही, एकदम साधं सिंपल लँग्वेज मधून हे लिहिलेले आहेत. तर ह्या पुस्तकांचा रेफरन्स तुम्ही करा आणि व्यवस्थित वाचन करून घ्या. ओके. असे हे थेरी नोट्स आहेत. कंटेंट महत्वाचा आहे. कंटेंटचा रेफर करा. ओके. एकदम टू दी पॉइंट त्याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेले आहेत. तर सर्वचे सर्व कन्सेप्ट जे काही 10 पेजेस आहे प्रत्येक टॉपिकमध्ये, तेवढं 10 पेजेस प्रत्येक टॉपिक मधलं 10 पेजेस व्यवस्थित वाचन करून घ्या. आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकच्या खाली महत्वाचे 50 प्रश्न किंवा 100 प्रश्न दिलेले आहेत. तेवढं प्रश्न सुद्धा आपण व्यवस्थित वाचन करा. आणि मराठी पुस्तक वाचन केल्यानंतर शक्य झालं तर इंग्लिश मीडियमची क्वेश्चन बँक जे आहे तेही आपण वापर केला पाहिजे. ओके. आता बघा हे युनिट वाईज त्याच्यामध्ये कंटेंट दिलेले आहेत. ओके. आणि कंटेंट माहिती देत असताना प्रत्येक पॉइंट मधून प्रश्न यायला पाहिजे आणि प्रत्येक पॉइंट मधून प्रश्न येतो हे समजून घेऊनच ह्याच्यात दिलेले आहेत. त्यामुळं आपण ह्या पुस्तकांचा रेफर करावी. आणि तुम्हाला शब्द देतो 100% तुम्हाला ह्या पुस्तकमधून प्रश्न यायलाच पाहिजे. मी हुशार आहे असं म्हणत नाही, एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपण घेतला पाहिजे. ओके. कारण एखाद्या कन्सेप्ट बघितलं की मला लगेच लक्षात येतो की प्रश्न कोण कसं कुठून विचारतात म्हणून. त्याच्यात दिलेले आहेत मी. आणि शेवटी एक क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये मी ऍड केलो. काल झालेले जानेवारी 6 रोजी झालेले एक क्वेश्चन पेपर आहे. 6 जानेवारी 2025 रोजी झालेले नेटचा एक क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे. आणि हे मराठी मीडियमचे पुस्तक. ओके. थँक्यू सो मच. हे पुस्तक रेफर करा कंपल्सरी. आणि ह्या पुस्तक वाचन केल्यानंतर ह्या पुस्तकाच्या संबंधित एक टॉपिक वाचन केल्यानंतर हे इंग्लिश मीडियम मधून 2 क्वेश्चन बँक आहे. ओके. हा एक क्वेश्चन बँक, हे क्वेश्चन बँक आहे इंग्लिश मीडियम मधून. प्रत्येक चॅप्टरच्या खाली मी क्वेश्चन्स दिलेले आहेत इंग्लिश मीडियम मधून. तेवढं प्रश्न वाचन करा. मराठी मीडियम पुस्तक वाचन केल्यानंतर हे इंग्लिश मीडियम मधलं क्वेश्चन बँक आपण रेफर केला पाहिजे. इंग्लिश समजत नाही अशा विद्यार्थी गुगल लेन्सच्या सहाय्याने ट्रान्सलेशन करून अभ्यास करा.
ओके, येत नाही असं म्हणण्यापेक्षा काय प्रयत्न केलं तर आपल्याला समजणार आहे अशा गोष्टी मनात विचार करा आणि त्याप्रमाणे फॉलो करा. आणि हे बेसिक क्वेश्चन्स आहे आणि ह्या पुस्तकात ऍडव्हान्स्ड लेवल क्वेश्चन्स असणार आहे. ओके, इथेही क्वेश्चन्स एमसीक्यू टाईप क्वेश्चन्स आहे. प्रत्येक टॉपिक वाईज ह्याच्यात प्रश्न मी दिलेले आहे. ओके, युनिट वाईज क्वेश्चन्स असणार आहे. युनिट वाईज हे सर्वचे सर्व पुस्तक लेटेस्ट एडिशन म्हणजे 2025च्या एडिशन्स असल्यामुळं प्लीज रेफर इट. आणि इंग्लिश मिडियम स्टुडंट्स तरी कंपल्सरी हे पुस्तक रेफर करा. ओके, (2025चा एडिशन हे 2025च्या एडिशन आहे. ओके, एडिशन 2000 आणि हे तर कालच पुस्तक मला मिळालेलं आहे. ओके, 79 त्याचा वापर करा. ओके, थँक्यू सर. आपल्याला एकच पुस्तक पाहिजे मराठी मीडियमचं, इंग्लिश नको. तुमचं चॉईस. एक वाचन करा किंवा तिन्ही वाचन करा. तिन्ही वाचन केलं तर खूपच चांगलं, नाहीतर एक वाचन करा, नंतर तुम्ही हे घ्या. ओके, आणि पुस्तक जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक मोबाईल नंबर देतो, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आम्ही इथून तुमच्या घरी स्पीड पोस्टाने पुस्तक पाठवून देतो. तर नंबर आहे तिथं आहे बघा, 82 63 01 64 48 8263016448 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. पुस्तक आम्ही स्पीड पोस्टाने पाठवून देतो. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.